धावत्या खासगी बसमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. संगमेश्वरहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका नामांकित ट्रॅव्हल्समध्ये महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आलीय. या प्रकरणी सतर्कता दाखवत पोलिसांनी संबंधित आरोपी क्लीनरला ताब्यात घेतले. नमस्कार. आज दिनांक 3/8/2026 रोजी सकाळी आमच्या कोलाड पोलीस ठाण्यात एक महिला यांनी येऊन सांगितले की त्या गोवा ते मुंबई प्रवास करत होत्या. या दरम्यान संगमेश्वर इथं गाडी थांबलेली होती. या ठिकाणी आल्यानंतर यातील जो क्लीनर आहे त्याने सदर महिलेशी गैरवर्तन केलं, म्हणजे डिफेन्स केला आणि त्याच्यानंतर पोलीस कंट्रोल रूमला फोन केला. त्याच्यानंतर कोलाड पोलिसांनी तिच्याशी संपर्क साधला, परंतु स्विच ऑफ मोबाईल झाल्यामुळे गाडी कोलाडपर्यंत पोहोचली होती. तोपर्यंत ती कोलाड पोलीस ठाणे येथे आली. त्यानंतर तिथे जबाब नोंद करण्यात आलेला आहे आणि सदरची तक्रार दाखल करून पुढील तपास संगमेश्वर पोलीस ठाणे रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी वर्ग करत आहोत आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पुढील कारवाई आम्ही करत आहोत. यातील आरोपी आहे तो क्लीनर आहे, तो सुद्धा आपल्या ताब्यात आहे. त्याला सुद्धा आपण पुढील कारवाईत आम्ही संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देत आहोत.